मुलांनो, आता आपण पैंजण या कवितेतील काही प्रश्न बघूया, उत्तरं बघूया त्यांची. योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. आजी जखमानं ऊब देऊन राज करायची, म्हणजे जखमारूपी संकटांना सहन करून आनंदात राहायची. दुसरं आहे सारे दुर्लक्षून ती राजराणीसारखी भिरभरायची, म्हणजे रूढीच्या मर्यादेत राहून घरापुरत्या निर्णयात सहभागी होण्यात ती धन्यता मानायची. पुढचं आहे मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी मी सारे सहन करते, म्हणजे घराबाहेर पडण्याच्या स्वातंत्र्यासाठी कौटुंबिक सामाजिक बंधने सहन करते. पुढल्या का होईना शतकाआधी पायच होऊ देत आता घट्ट मजबूत पोलादी, म्हणजे पुढचे शतक येण्यापूर्वी स्वयंपूर्ण आणि समर्थ बनू दे, असं त्याचा अर्थ आहे. नंतर सांगितलं आहे नादाच्या भुलभुलयातून बाहेर न पडणे. त्यानंतर मुलांना नादाच्या भुलभुलयातून बाहेर न पडणे. दुसरा प्रश्न आहे पण सारे दुर्लक्षून राजराणीसारखे भिरभिरणे. आणि तिसरा प्रश्न आहे मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी सारे सहन करणे. या ओळींतील संकल्पना स्पष्ट करा. आता ज्या प्रश्नांची उत्तरं सांगितली त्यामध्येच त्याची मुलांना उत्तरं आहेत किंवा कवितेच्या चरणांमध्ये त्याचं उत्तर आपण लिहायचं आहे. नंतर तिसरा तक्ता आहे व्यक्ती. खाली तक्ता पूर्ण करा. व्यक्ती, घरातील किंवा घराबाहेरील क्षेत्र, ध्वनीत होणारा अर्थ, असं तिथे हे दिलेलं आहे, चौकट दिलेली आहे. इथे आपण खालील ओळीतील संकल्पना स्पष्ट करा. हा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगतो मुलांना, जे लिहिता येईल तुम्हाला. नादाच्या भुलभुलयातून बाहेर न पडणे, म्हणजे स्वयंपाकघर ते माजघर या मर्यादित अवकाशापुरते स्वातंत्र्य मिळालेली आजीच्या काळातील स्त्री, म्हणजे गृहस्वामिनी म्हणून ऐटीत वावरायची. तिच्या पायातील त्या सुंदर पण जड पैंजणी तिचे सौंदर्य वाढवत असल्या व सम्राज्ञीपणाचा आभास निर्माण करत असल्या तरी त्या तिला त्रासदायक ठरत होत्या. पैंजणीच्या मंजूळ नादात तिने जखमारूपी संकटांची पर्वा केली नाही. ती त्या नादात इतकी हरवून गेली, त्या मोहपाशात इतकी गुरफटली की ती पैंजण म्हणजे तिला घातलेल्या मर्यादेच्या बेड्या आहेत हे तिच्या कधी लक्षातही आले नाही. ती कायम चूल आणि मूलच सांभाळत राहिली, असा आशय वरील संकल्पनेत सामावलेला आहे. पण सारे दुर्लक्षून राजराणीसारखी ती फिरायची, याचं उत्तर आहे मुलांनो पण सारे विसरून ती राजराणीसारखी भिरभिरायची. पण सारे दुर्लक्षून राजराणीसारखी ती भिरभिरणे, म्हणजे कवयित्रीची आई किंवा आईच्या पिढीतील स्त्रियांना आजी इतका रूढी परंपरांचा जाच सहन करावा लागला नाही. परंतु त्यांच्या काळात पैंजणीऐवजी तोरडे आले, म्हणजेच पाश तसेच राहिले, फक्त त्यांचे स्वरूप बदलले. स्वयंपाकघर माझघरापर्यंत मर्यादित असणारा तिचा वावर आता थोडा विस्तारला, पण तरीही तिला तिचे स्वातंत्र्य पूर्णपणे मिळाले नाही. अधूनमधून त्या त्रासदायक रूढीचे पाश अपमानास्पद वागणुकीच्या तोरड्या तिला टोचत राहिल्या. तिची घुसमटत होत राहिली, पण तीही होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करायला शिकली आणि रूढींच्या मर्यादेत राहून घरापुरत्या निर्णयात सहभागी होण्यात धन्यता मानू लागली. एखाद्या राजाची राणी असल्याच्या आविर्भावात ती घरात वावरायला लागली, असा आशय प्रस्तुत संकल्पनेतून व्यक्त होतो. मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी सारे सहन करणे, म्हणजे इथे कवयित्री म्हणते, उत्तर आहे की कवयित्री व तिच्या पिढीतील स्त्रियांनी दुखणे, खुपणे, टोचणे असा त्रास नको म्हणून रूढी चालेल त्या अशा बंधनांचे पाश तोडून घर, अंगण यांच्या सीमा पार केल्या आहेत. उंबरठा ओलांडून त्यांनी बाहेरच्या विश्वात पाऊल ठेवले. नवनवीन अनुभव घेत आपल्या स्वातंत्र्याच्या क्षितिज त्या विस्तारू पाहत आहेत. पण असे असले तरी घराबाहेर पडण्याच्या स्वातंत्र्यासाठी त्यांना कौटुंबिक सामाजिक बंधनाचा त्रास व त्यामुळे होणारा मनस्ताप सहन करावा लागत आहे, असा आशय वरील संकल्पनेतून व्यतीत होतो. आता दुसरा प्रश्न आहे, इथे खालील तक्ता पूर्ण करा. इथे माझी आजी, घरातील किंवा घराबाहेरील क्षेत्र, स्वयंपाकघर ते माझघर ते स्वयंपाकघर, ध्वनीत होणारा अर्थ चूल आणि मूल सांभाळणे इतपत मर्यादित स्वातंत्र्य. माझी आई, घरातील घराबाहेरील क्षेत्र म्हणजे स्वयंपाकघर माझघर, सोपा, अंगण, माडी, गच्ची, ध्वनीत होणारा अर्थ चूल मूल आणि घरातील इतर निर्णयापुरते स्वातंत्र्य विस्तारलेले कार्यक्षेत्र. मी म्हणजे घर, अंगण, बाहेरचे जग,
घरदार व नोकरी सांभाळणे, ध्वनित होणारा अर्थ. ओके. माझी मुलगी, घरातील किंवा घराबाहेर क्षेत्र, सर्व कार्यक्षेत्रात मुक्त संचार, ध्वनित होणारा अर्थ घरदार व नोकरी सांभाळणे. माझी मुलगी, सर्व कार्यक्षेत्रात मुक्त संचार आणि ध्वनित होणारा अर्थ आत्मनिर्भर स्त्री. इथे दुसरा प्रश्न आहे, कवितेचा विषय. खालील तक्ता पूर्ण करा. यामध्ये इथे सांगितलेलं आहे की कवितेचा विषय इथे सांगितलेला आहे. तक्ता मोठा आहे. कवितेचा विषय की प्राचीन काळापासून आतापर्यंत सामाजिक कौटुंबिक बंधनांचे अडथळे पार करत प्रगतीच्या वाटेवर टप्प्याटप्प्याने पुढे जाणाऱ्या स्त्रीचा संघर्षमय प्रवास व तिच्या आत्मविकासाचा दृढ निर्धार व्यक्त करणे हा या कवितेचा विषय आहे. कवितेतील काही प्रतीके इथे हे सांगितलं. तक्ता पूर्ण करा. तर तक्त्यामध्ये आपण थोडक्यात लिहायचं मुलांना हे की स्त्रीला घडलेले बदल दर्शवण्यासाठी पैंजण, तोरड्या, चपला, बूट, सँडल आणि पाय अशी प्रतीके वापरण्यात आली आहेत. आजीच्या काळातील रूढी परंपरेचे जाचक पाय 2 किलो वजनाच्या जड पैंजणांच्या स्वरूपात दाखवलेत, तर आईच्या काळातील तुलनेने शिथिल झालेल्या चालीरीती परंपरांच्या अशा 5 तोरड्याच्या स्वरूपात दर्शवलेत. कवयित्रीच्या पिढीतील कौटुंबिक सामाजिक बंधनांचे 5 दर्शवण्यासाठी कवयित्रीने चपला, बूट, सँडल या आधुनिक वस्तूंचा प्रतीक रूपाने वापर केला आहे. या व्यतिरिक्त स्वयंपाकघर, माजघर ही प्रतीके चूल आणि मूल हा विचार दर्शवण्यासाठी वापरलेली आहेत. कवितेचा रचना प्रकार. कवयित्री नीलम मानगवळे लिखित पैंजण ही कविता मुक्त छंदात रचली असून तिच्यात स्त्रीवादी जाणीव आढळते. बाई म्हणून जगण्याची आस, खंत, चीड, उत्साह, आनंद तसेच असोशी, वेदना, कल्लोळ यांचा एक उत्स्फूर्त आविष्कार या कवितेमध्ये दिसून येतो. त्यानंतर कवितेची मध्यवर्ती कल्पना. कवयित्री नीलम मानगवळे लिखित पैंजण ही स्त्रीवादी कविता आहे. या कवितेत प्राचीन काळापासून सामाजिक आणि कौटुंबिक बंधनांचे अडथळे पार करत प्रगतीच्या वाटेवर टप्प्याटप्प्याने पुढे जाणाऱ्या स्त्रीचा संघर्षमय प्रवास चित्रित केला आहे. स्त्रीचा स्वशोधाचा प्रवास आजीपासून सुरू झाला. आपल्याला घरातली गेलेली बंधने, ती बंधने आहेत ते कळणे, तडजोड करणे, ती बंधने तोडून मुक्त होणे हा स्त्रीचा प्रवास 4 पिढ्यांपर्यंत सुरू होतो. आधुनिक स्त्रीला एक माणूस म्हणून मुक्तपणे जगता आले नाही, पण पुढील शतकाआधी ती आत्मनिर्भर, स्वयंसिद्ध व्हावी अशी आशा, इच्छा कवयित्री येथे व्यक्त करते. कवितेची भाषा शैली इथे सांगितलेली आहे की या कवितेची भाषा सहज, सुंदर व प्रवाही आहे. स्त्रीवादी जाणीव हे त्या कवितेचे वैशिष्ट्य असून बाई म्हणून जगण्याची आस, खंत, चीड, उत्साह, आनंद तसेच असोशी, वेदना, कल्लोळ यांचा एक उत्स्फूर्त आविष्कार त्यांच्या या कवितेमध्ये दिसतो. ही कविता सूचक, प्रतीक, प्रतिमांच्या भाषेत बोलते. पिढीनुसार बदललेले स्त्री जीवन टिपण्यासाठी कवयित्री स्त्रीच्या अलंकाराचा व तिच्या नित्योपयोगी वस्तूंचा नेमकेपणाने वापर करते. आलं लक्षात. इथे दुसरा प्रश्न आहे, चपला घसरतात, सँडल बोचतात, बूट चावतात, पण मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी मी सारे सहन करते. या ओळीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. म्हणजे काव्य सौंदर्याचा प्रश्न आहे इथे की याचं उत्तर आहे मुलांनो की प्रस्तुत पद्यपंक्तीमध्ये कवयित्री नीलम मानगवळे यांच्या पैंजण या कवितेतील आहेत. या कवितेत कवयित्री स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, आत्मनिर्भर होण्यासाठी पूर्वापार चालत आलेल्या स्त्रियांचा संघर्षमय प्रवास विविध प्रतीकांच्या आधारे मांडते. सामाजिक व कौटुंबिक बंधनांचे अडथळे पार करून प्रगतीच्या वाटेवर टप्प्याटप्प्याने पुढे जाणाऱ्या स्त्रीचे भावविश्व, तिच्या इच्छा, आकांक्षा, तिची स्वप्ने जगण्याची आसोशी येथे चित्रित केली आहे. कवयित्री व तिच्या पिढीतील स्त्रियांनी रूढी, परंपरा, चालीरीतींचे बंध तोडून उंबरठा ओलांडला. घराबाहेरच्या विश्वातही त्यांची जबाबदारी समर्थपणे पेलत आहेत, पण आजही घराबाहेर पडता येण्याच्या स्वातंत्र्यात त्यांना कौटुंबिक, सामाजिक बंधनांचा त्रास सहन करावा लागत आहे. त्या अजूनही पूर्णपणे मुक्त झाल्या नाहीत, हे आत्मभान कवयित्री येथे मांडू पाहते. दुसरा प्रश्न आहे, अगं पायाखालचे काटे मोडण्यासारखे पायच होऊ देत आता घट्ट, मजबूत, पोलादी. या ओळीतील अर्थ सौंदर्य स्पष्ट करा. पैंजण या कवितेतील या ओळी आहेत. या कवितेत कवयित्री स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, आत्मनिर्भर होण्यासाठी पूर्वापार चालत आलेला स्त्रियांचा संघर्षमय प्रवास विविध प्रतीकांच्या आधारे मांडते. सामाजिक व कौटुंबिक बंधनांचे अडथळे पार करत प्रगतीच्या वाटेवर टप्प्याटप्प्याने पुढे जाणाऱ्या स्त्रीचे भावविश्व, तिच्या इच्छा, आकांक्षा, तिची स्वप्ने जगण्याची असोशी येथे चित्रित केली आहे. आताच्या आधुनिक काळातील कवयित्रीची मुलगी म्हणते की मला बंधनरूपी पैंजण, तोरड्या, चपला, बूट, सँडल असे काहीच नको.
त्यांना सांभाळून ठेवणे, पकडून ठेवणे नको आहे. म्हणजे सर्वच्या सर्वच बंधने झुगारून देत तिला आत्मविकासाच्या मार्गावर दृढ निर्धाराने चालायचे आहे. पायाने काटे टोचू नयेत म्हणून चपला घालणाऱ्या ती कवयित्रीच्या पिढीला ती सांगू पाहते की मी इतकी मजबूत, समर्थ, स्वयंपूर्ण होईन की माझ्या वाटेतले खाच खळगे ओलांडताना पायात खुपणारे काटे कुटे पायाखालीच चिरडणे इतपत बळ माझ्या पायात येईल. पुढल्या शतकाआधीच मी स्वयंसिद्ध बनेन. अशा प्रकारे स्त्रीचे आत्मनिर्भर होण्याचे स्वप्न पुढील शतकाआधी सत्यात यावे अशी इच्छा प्रस्तुत पद्यपंक्तीत दिसते आपल्याला. आजीच्या आणि आईच्या कौटुंबिक वातावरणात जाणवलेला फरक कोणकोणत्या प्रतीकांतून वर्णन केलं आहे हे स्पष्ट करा. आजीचं आणि की यामध्ये आपल्याला